सुप्रभात मंडळी, स्वागत आहे एका नवीन ट्रॅव्हल सिरीजमध्ये। ऑलमोस्ट 7 वर्षांनी राईड करतोय, खूप एक्साइटेड आहे आणि 3 ते 4 दिवस ही रोड ट्रिप चालणार आहे। बाईक रेडी आहे, मी पण गिअर घालून रेडी झालो आहे। फक्त एकच प्रॉब्लेम आहे की पाऊस पडतोय, तर आता बघूया व्लॉगिंग किती करायला जमतंय। सेटअप सिंपल आहे। मागे जी बॅग बघू शकता तुम्ही, टेल बॅग, ती वायाटेराची आहे आणि पुढे एक मॅग्नेटिक टँक बॅग घेतली आहे। सो आय थिंक दिस इज इनफ टू पॅक माय बॅग्स, क्लोथ्स, अदर ॲक्सेसरीज फॉर 4 to 5 days राईड। 6 वाजता घरातनं निघालो होतो, आता वाजलेत 8:30 आणि फायनली मी आता बँगलोर एक्झिट करतोय। सकाळी खूप पाऊस लागला, शेवटी एका ठिकाणी थांबलो, कॉफी पिली। आता परिस्थिती अशी आहे की मी पूर्ण ओला झालेलो आहे, म्हणजे अगदी सॉक्स पासून ते टी शर्ट पर्यंत सगळं ओलं झालेलं आहे। त्यामुळे आता परत एक पुढे ब्रेक घ्यावा लागेल आणि ॲटलिस्ट सॉक्स तरी चेंज करेन, ते जरा थंडी नाही वाजणार। आय होप पुढे थोडंसं ऊन लागेल, जरा बरं वाटेल ऊन आलं तर। चित्रदुर्गाला पोहोचलोय, इथून अजून 2-3 तास तरी आहे हुबळीतला पोचायला आणि खूप भारी व्ह्यू आहे इथे। फायनली पाऊस थांबलाय। भूक लागली होती, जेवायला थांबलोय आणि दावणगेरेच्या पुढे एक हरियूर नावाची जागा आहे, तिथे शिवा हॉटेल आहे, हायवे टच। व्हेज थाळी घेतली होती, खूप छान थाळी होती, उत्तर कर्नाटका थाळी। ज्वारीची भाकरी, इथल्या लोकल चटणी आणि बरंच काय काय होतं, तर जेवण खूप छान झालं। आता इथून हुबळी अजून 110 किलोमीटर आहे आणि साधारण एक 2 तास दाखवते। होपफुली पाऊस नाही लागला पाहिजे, सो लेट्स सी। राम राम मंडळी, बँगलोर टू कोस्टल कर्नाटका या ट्रॅव्हल सिरीजच्या दुसऱ्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। काल साधारण 5 वाजता पोहोचलो आम्ही हुबळीला आणि खूप दमलो होतो। काल काय ॲडव्हेंचर झालं तुम्ही बघितलंच, पाऊस लागला, रस्ते थोडे खराब होते, डायव्हर्शन्स होते, पण सगळा थकवा, सगळा शीण निघून गेला, कारण का काल पुण्यावरून आपल्याबरोबर राईड करायला आलाय आपला एक जुना मित्र चारुदत्त पवार आणि आजची जर्नी खूप एक्साइटिंग होणार आहे। चारू कॅमेरामध्ये हॅलो। तर आता आम्ही आज निघालो आहोत इथून। कोस्टल कर्नाटका राईड ऍक्च्युली आजपासून स्टार्ट होतीये आणि इथून पहिला स्टॉप असेल याना केव्ज आणि याना केव्ज एक्सप्लोर करून पुढे कुठे राहायचं ते फिगर आउट करायचंय आणि मग उद्या परवा कोस्टल कर्नाटकाची जर्नी कंटिन्यू होईल। आता रेडी आहोत आणि बॅग्स पॅक करून झालेल्या आहेत, सो लेट्स हिट द रोड।
वडा सांबार. मेदू मेदू आम्ही मेंदू म्हणतो. मेंदू नाही हो, मेदू मेदू मेडू मेडू मेदू दू मेडू मेदू. क्या बात आहे. किती चाय दिन झाले असेल सोमडे नाही ना. हा चहा नाही आहे आणि साखरेचं पाणी आहे. सॅडल अप झालेलो आहोत आणि निघत आहोत आता यानाकडे. बाईक कोल्ड स्टार्ट करून झाली आहे. तात्या कोल्ड स्टार्ट मारा जरा एक. पॅरलल ट्विन सिम्फनी. सकाळ सकाळ ट्रॅफिक का लागली इथे. अच्छा, दोन्ही साईडने यांनीच गाड्या घातल्यात. अरे वा. ऑनकमिंग ट्रॅफिकने रस्त्याची दुसरी साईड पण ब्लॉक करून टाकली आहे. आय थिंक आता इथून येल्लापूर आणि याना असा रस्ता दाखवतोय. मी बऱ्याच वर्षांपूर्वी या रस्त्याने गेलोय. आय थिंक दॅट वॉज 2017. प्रवीण बाप्पू, तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला आठवेल 2017ला आपण हा रूट केला होता. कारवार, अंकोला, येल्लापूर, कलघाटगी. परफेक्ट. आज प्लॅन असा आहे की याना केव्स करून अंकोल्याला स्टे करायचा आणि उद्या आमचं गोकर्णमध्ये बुकिंग आहे 2 दिवसासाठी. तर गोकर्ण एक्सप्लोर करायचं आहे आणि मुर्डेश्वरला जायचं आहे. ह्या बोर्डवर खानापूर नाही दिसलं. आय थिंक गोव्याला जो रस्ता जातो वाया खानापूर, आय थिंक तो दुसरा रस्ता आहे. कारण मी लास्ट इयर त्या रस्त्याने गेलो होतो गोव्याला आणि खूप हॉरिबल कंडिशन मध्ये होता तो रस्ता. आय होप या रस्त्याची कंडिशन बरी असेल. अरे याचं काय चाललंय. मी ओव्हरटेक करायला गेलो की आपण ओव्हरटेक करतोय. सिंगल लेनची मजाच वेगळी आहे. काय म्हणता. काय झालं तात्या. का थांबले. का थांबले. अच्छा, एक्सचेंज ऑफर. सोफा. चला. आहा, अगं बाबा काय हे धाती. चला मित्रांनो, इंटरसेप्टर ट्राय करूयात. काय होतंय. काय स्मूथ इंजिन आहे पण पॅरलल ट्विन. 650cc त्यातून पॅरलल ट्विन. हा हा हा.
भारी. भयंकर गरमी आहे, त्यामुळे पहिलाच ब्रेक झालाय. अर्धा तास पण नाही झाला राईड करून आणि ऑलरेडी पहिला ब्रेक झालेला आहे. गाडी मस्त आहे पण स्मूथ आहे एकदम. फुटपॅक मी करणार पुढे, पण मी स्वतः बनवणार ते. हो. 38,000 कोण तर माझ्या सस्पेन्शन जाते, माझ्या स्क्रॅपला होऊन जाईल. 38,000. हा, फुटपॅकची किंमत फ्रंट फुट सेट. पुण्याला घेऊन जायचंय काय? कुठलं तरी टाऊन आलंय छोटा, आपल्याला काही ते थांबायचं नाही. येल्लापूर. ओके. इथून अजून 65 किलोमीटर्स आहे याना केव्स. घाटाची चांगलीच वाट लागली. ऍक्च्युली या एरियात पाऊस पण तेवढाच असतो, त्यामुळे घाट मेंटेन ठेवणं पण खरंच अवघड आहे. आणि आय थिंक गोव्यात जायला एक अनमोडचा घाट आहे, एक हा घाट आहे. आय थिंक चोरला घाटातनं ट्रक्स जातात की नाही मला आता एक्झॅक्ट लक्षात नाही येते. आय थिंक जातात ट्रक तिकडनं पण. ओव्हरऑल ट्रकची वाहतूक या साईडला खूपच आहे. इथून 50 आहे अजून, आणि पण आता घाट संपेल त्यामुळे एवढा वेळ नाही लागणार पुढे. घाट फारच खराब आहे. काय करायचं, जायचं का ब्रेक घ्यायचाय? काहीतरी थंड पिऊ, पुढे एखादी टपरी दिसली तर थांबू. चला.